नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्म म्हणजे आपल्या मातृभूमीवरचं प्रेम, मातृभूमीचा अभिमान, मराठी मनाचा अभिमान, मराठी भाषेवरचं प्रेम. हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची वेळ आली. आजचा व्हिडिओ नेमका याचसाठी. हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नाही, कोणत्याही प्रवृत्ती विरुद्ध नाही. हा व्हिडिओ माझ्या सगळं तुम्हाला आत्मचिंतन करायला लावणार आहे. मित्रांनो, दिवस सुगीचे आहेत, निवडणुकीचे आलेत. लोकसभेनंतर विधानसभा येतेच आहे. मध्येच कधीतरी ग्रामपंचायत येईल आणि नगर परिषद सुद्धा येईल. म्हणजे आता कुठे तळागाळातल्या लोकांची आठवण या राज्यकर्त्यांना होणार आहे. राज्यकर्ता ही एक जात आहे. राजकारण हा त्यांचा धर्म आहे. ही जात खूप बदनाम झाले. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे अनेक जण जे स्वतःला सुशिक्षित समजतात, आपल्याला काहीतरी विचार करता येतोय असं समजतात, ते याच्यापासून दूर राहतात. अर्थात कारण दोन आहेत. एक तर हा आपला प्रांत नाही. आपण चौकात उभं राहिलो तर 10 माणसं गोळा होणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं, खिशात हात घालून जर काही वाटायचं म्हटलं, खर्च करायचं म्हटलं, तर त्या पैशाला आपला हिशोब आहे. आपल्यासारख्यांच्या हातात, म्हणजेच सामान्य जनतेच्या हातात कष्टाच्या पैशाशिवाय काही नसतं. बेहिशोबी मालमत्ता नसते. हे सर्व बोलताना सर्वच राजकारणी वाईट आहेत, सर्वच राजकीय पक्ष वाईट आहेत असं अजिबात नाही. जसं सर्व पोलीस वाईट नसतात, तसेच सर्व राजकारणी सुद्धा वाईट नसतात. अनेक नेते, अनेक पक्ष, अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हे अतिशय चांगला विचार करणारे आहेत, सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत आणि सत्शील सुद्धा आहेत. जनतेचा विचार करणारे आहेत. असे लोकनेते आपण इतिहासातही बघितलेले आहेत, आत्ता सुद्धा पाहतोय आणि यापुढे सुद्धा पाहणार आहोत. अनेक नेते असे आहेत की खिशातला रुपया न खर्च करता सुद्धा निवडून येतात, लोकवर्गणीतून निवडून येतात. कारण त्यांनी लोकसेवेचं काम केलेलं असतं. हा माणूस निवडून आला तर आपले प्रश्न वेशीवर टांगेल, विधानसभेत मांडेल, विधान परिषदेत मांडेल, लोकसभेत मांडेल, पंचायत समितीमध्ये मांडेल, नगर परिषदेमध्ये मांडेल, असं आपल्याला विश्वासाने वाटत असतं. हा विश्वास निर्माण होणं अत्यंत महत्वाचं असतं आणि तो एका दिवसात येत नाही. दुर्दैवाने काही जण हा विश्वास मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात, प्रचंड खर्च करतात आणि बरेच जण आपला हरामाचा पैसा, बेहिशोबी पैसा यासाठी कामाला लावतात. नव्याने उदयास आलेले गर्भश्रीमंत, नवश्रीमंत, इस्टेट एजंट, बाहुबली जे खंडणी गोळा करून, हप्ते गोळा करून मोठे होतात, त्यांना पैशाचा हिशोब ठेवायची काही गरज नसते. मग त्यांना राजकारण जवळ करतं. राजकारणी लोक त्यांना पक्षात घेतात, पदावर नेमतात, कारण त्यांच्या हातात पैसा असतो आणि पोरं गोळा करायची ताकद असते, मोठ्या सभांचा खर्च करायची ताकद असते आणि प्रत्येक पक्षात हे होत चाललंय. पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या भाजपची आजची अवस्था नेमकी तीच झालेली आहे. भाजपचे कार्यकर्ते, संघ कार्यकर्ते, जनता पक्षावाले कार्यकर्ते, विश्व हिंदू परिवारातील कार्यकर्ते हे एका समविचाराचे होते, हिंदुत्वाच्या विचाराने झपाटलेले होते आणि राष्ट्रहिताच्या विचाराने झपाटलेले होते. वर्गणी काढून किंवा कोणाकडे राहून जेवून पूर्णवेळ कार्यकर्ते तिथे होते. ठरलेलं काम ठरलेल्या मुदतीत करण्याची त्यांची ख्याती होती. ते कुठेही प्रसिद्धी
नव्हते. ठरलेलं काम झाल्यावर ते जागा बदलायचे आणि हळूहळू लोकसभेच्या जागा वाढू लागल्या. भाजप सत्तेवर आला. सत्तेवर आल्यानंतर मात्र भाजप गेल्या 10 वर्षात प्रचंड बदललाय. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजप बदलू लागला होता, पण वाजपेयी, अडवाणी आणि आणखीन जे काही ज्येष्ठ नेते होते त्यांना ह्या सगळ्या बदलाची चाहूल लागल्यावर हळूहळू ते दुर्लक्षित होऊ लागले, बाहेर फेकले गेले किंवा निवृत्त झाले. पण नंतरची जी फळी होती त्याने व्यवहार बघितला. मुळात त्यांच्या डोक्यात व्यापार होता, बेरजेचं राजकारण होतं. आपली संख्या वाढली पाहिजे, आपली संख्या टिकली पाहिजे, या नशेत ते 300 अबकी बार 300 पार वरनं आता अबकी बार 400 पार इथपर्यंत आले. मोदी नीतींवर अनेक जण टीका करतायत. सरकारी खर्चाने ज्या जाहिराती चालल्यात त्याबद्दल उद्या PIL सुद्धा दाखल होऊ शकते. एखादा कार्यकर्ता असं म्हणू शकतो, जिथे जिथे मोदींचा वैयक्तिक प्रचार होतोय, मोदी सरकार म्हणून उल्लेख होतोय, मोदी है तो मुमकिन आहे असं सांगितलं जातंय. मोदी को जनता क्यों चुनते या विषयावर भाष्य केलं जातं. ये मोदी की गॅरंटी आहे अशा विषयाच्या जाहिराती येतात. त्या सर्व जाहिराती मग वर्तमानपत्रातील असतील, होर्डिंगवरच्या असतील, सेल्फी पॉइंटवरच्या असतील, दूरचित्रवाणीवरच्या असतील, आकाशवाणीवरच्या असतील, ज्या ज्या काही जाहिराती किंवा प्रसार माध्यमावरच्या जाहिराती असतील त्या सर्व पक्ष निधीमधून वसूल कराव्यात. जर सरकारी खर्चातून, सरकारी तिजोरातून, आमच्या करातून आचारसंहितेपूर्वीची पळवाट म्हणून मागील 3 महिन्यात आणि आता शेवटच्या महिन्यात ज्या जाहिराती ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत त्या जाहिरातींचा खर्च जर सरकारी हिशोबातून कुठल्याही प्रत्यक्ष पद्धतीने, अप्रत्यक्ष पद्धतीने, निम सरकारी खात्यातून किंवा व्यापारी उद्योगातून होत असेल आणि त्या व्यापारी उद्योगाला जर गैरफायदा मिळत असेल किंवा कोणता तरी फायदा मिळत असेल, अशा सर्व पळवाटा सुप्रीम कोर्टाने बंद करण्याची वेळ आली आणि तो संपूर्ण खर्च व्याजासहित आणि नुकसान भरपाई सहित त्या पक्ष कार्यालयातून, पक्षाच्या निधीतून वसूल करणं गरजेचं आहे. तुम्ही सत्तेवर आहात, तुम्हाला 10 रुपये मिळाले तर विरोधी पक्षाला रुपया मिळवताना वांदा आहे. त्यांना लोकवर्गणीतून निधी गोळा करावा लागतोय. कोणताही कायदा असेल, कोणताही बॉन्ड असेल, पक्षनिधीसाठी बॉन्ड असेल, तरी सुद्धा सत्ताधारी पक्षांनाच देणगीदार मिळतात, विरोधी पक्षांना देणगीदार मिळत नाहीत. हा त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न नसतो, कारण देणगीदार हा त्याचा काळा पैसा किंवा त्याचा देणगीचा रक्कम हा तो देणगीदार व्यवहार बघून देत असतो. उद्या कोणाकडून फायदा होणार आहे याबद्दल तो जुगार खेळत असतो. आणि अशा जुगाराच्या वेळेला जेव्हा पार्टी एकसंघ आहे, सत्तेत आहे, सत्तेत राहून व्यापारी दृष्टिकोन ठेवते, त्या पार्टीला देणगी मिळण्याची शक्यता जास्त असते. तरी सुद्धा जर सरकारी खर्चाने जाहिराती होत असतील तर ही विकृती आहे. महाराष्ट्र धर्मापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रात सुद्धा आता ही विकृती आली. भाजप सत्तेवरनं पायउतार कसा झाला हा इतिहास आहे. इथे शिवसेनेची बाजू घेण्याचा कोणताही प्रश्न नाही. जनतेने भाजप शिवसेनेला मतदान केलं होतं, युतीला मतदान केलं होतं आणि नंतर ती युती तुटली, त्याची कारणमीमांसा करण्याचा आजची वेळ आहे. पण त्यानंतर शिवसेनेने वेगळा घरोबा केला, त्यावरही टीका करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर शिवसेने घरोबा केल्यानंतर असलेलं कायदेशीर सरकार पाडण्याचं दुष्कृत्य भाजपनी केलेलं आहे असं म्हणायला जागा आहे. ज्या पद्धतीने सुरत आणि गुवाहाटीचा प्रवास घडला, गोव्याचा प्रवास घडला, तिथली सरकार कोणती होती, त्या सरकारने या फुटीरवाद्यांना काय मदत केली आणि त्यानंतर शिंदे फडणवीस यांनी जी काही विधानं केली, रात्रीच्या मीटिंग बद्दल केली आणि जो काही प्रत्यक्ष बदल झाला, ज्या पद्धतीने भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि पुढे निवडणूक आयोगाने निकाल दिला, राहुल नार्वेकरने निकाल दिला, त्यावरून महाराष्ट्र धर्माचा अपमान झालेला आहे. महाराष्ट्राने अशी परिस्थिती केव्हाही बघितली नव्हती. अगदी वसंतदादा पाटलांच्या फाटीत खंजीर खुपसला गेला, पुलोत सरकार आलं, तेव्हा सुद्धा ही परिस्थिती नव्हती. तेव्हा समाज माध्यमं सुद्धा नव्हती
आणि जनतेला ह्या सगळ्या इत्थंभूत माहित्या सुद्धा कळत नव्हत्या. पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. आज जनतेने सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलंय, म्हणून महाराष्ट्र धर्म जागवण्याची गरज आहे. इथे उद्धव ठाकरेंना सहानुभूती, त्यांचा पक्ष फुटला म्हणून सहानुभूती, त्यांच्या वडिलांचं नाव वापरलं जात आहे म्हणून सहानुभूती असण्याचाही प्रश्न नाही. जनता ज्याचा त्याचा निकाल योग्य पद्धतीने लावेल आणि मतदान करताना प्रत्येक मतदार हा योग्य पद्धतीने विचार करेल अशी आपली आशा आहे. परंतु शरद पवार यांचा जेव्हा पक्ष तुटतो आणि दोन्ही वेळेला खरा जो मूळ पक्ष आहे त्यातून फुटीर जो गट जो बाजूला गेलाय त्यांच्या हातात सत्ता दिली जाते, त्यासाठी भाजपचा उपयोग केला जातो. निवडणूक निर्णय अधिकारी त्या पद्धतीने निर्णय घेतात. सुप्रीम कोर्ट स्थगिती आदेश देत नाही आणि विधानसभा अध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत त्या पदाच्या महिमेला काळीमा फासून जेव्हा ते वेगळा निर्णय देतात आणि दोन्ही वेळेला मूळ तक्रार अर्ज किंवा मूळ मागणी बाजूला ठेवून खरा पक्ष कोणता यावर भाष्य करतात, त्यानंतर चिन्हही त्या फुटीर गटाला दिलं जातं. ही सगळी विदारक परिस्थिती आहे, वैफल्यग्रस्तता आणणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्राने हे सर्व बघितलंय आणि म्हणून महाराष्ट्र धर्म जागवण्याची गरज निर्माण झालेली आहे. याचा अर्थ विरोधी पक्ष सक्षम आहे, विरोधी पक्षाच्या चुका नाही आहेत, विरोधी पक्ष सत्तेत आला तर पुन्हा तोही असं वागणार नाही, याबद्दल कुणालाही शाश्वती नाही. कारण आज जे विरोधी पक्षात आहेत ते केव्हा तरी सत्तेत होते आणि ते सत्तेत होते तेव्हा गृह राज्यमंत्रीपद ज्यांच्याकडे होतं, गृहमंत्रीपद ज्यांच्याकडे होतं, गृह खातं ज्यांच्याकडे होतं, त्यांनी सुडाचं राजकारण कसं केलंय हे सुद्धा मतदार विसरलेले नाहीत. नाहीतर कंगना राणावतचा शाप नडला नसता, नाहीतर हनुमान चालिसाचा प्रकार घडला नसता आणि नाहीतर नारायण राणेंना अटक करण्याचा फारसही घडला नसता. सचिन वाजे नावाचा महाराक्षस उभा केला नसता, त्याला पदोन्नती दिली नसती आणि नंतर त्याला अडकवलं गेलं सुद्धा नसतं. जेवढा दोष ईडीचा सीबीआयचा आहे तेवढाच दोष सुद्धा महाराष्ट्राच्या गृह खात्याचा आहे. गृह खातं स्वतंत्रपणे वागू शकत नाही, त्या त्या राजकारण्यांची सोय बघते आणि त्या त्या राजकारण्यांप्रमाणे गृह खाते अहवाल बदलते, रिमांड रिपोर्ट मधली कारणं बदलते, अटक कोणाला कधी करायची ते ठरवते. त्यामुळे राज्य शासनाची प्रवृत्ती किंवा विकृती आणि केंद्र शासनाची प्रवृत्ती किंवा विकृती यात फार मोठा फरक नाही. थोडक्यात राजकारणी किंवा सत्ताधारी हे सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जात आहेत, कोणताही विधिनिषेध ठेवत नाहीत, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप टीकेला पात्र आहे, मोदी टीकेला पात्र आहेत, शहा टीकेला पात्र आहेत. एवढंच नाही तर शिंदे आणि अजित पवार आणि फडणवीस सुद्धा तेवढ्याच टीकेला पात्र आहेत. पण त्याच वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार, त्यामध्ये असलेले सरके आजचे फुटीर सगळे आमदार, या पक्षाला पाठिंबा देणारे खासदार, पक्षातून निवडून आलेले खासदार, हे सुद्धा म्हणजेच लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. घराणेशाहीचा वाद आता समोर येतोय. अनेक घराणे आपल्या मुलांना, नातवांना, पुतण्यांना समोर आणू इच्छित आहेत आणि त्या घराण्यांचंच राजकारण त्या त्या जिल्ह्यात चालतं. त्यामुळे प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक वाद, जिल्ह्यातलं राजकारण हे सुद्धा आता महाराष्ट्र धर्म जागवताना अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्रावर प्रेम करणारा मतदार, नागरिक, या मातीवर, या मातीच्या प्रश्नासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी जो प्रयत्न करेल त्याला मत देणारा नागरिक आणि सुज्ञ नागरिक किंवा सुज्ञ मतदार असंच म्हणावं लागेल. आजचा व्हिडिओ हा तुमच्या आमच्यासाठीच आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न गेले 10 वर्षात, गेले 5 वर्षात नवीन सत्तांतर झाल्यावर तरी सुटले का? निसर्ग चक्रीवादळाचे नुकसान भरपाईचे आकडे आणि प्रत्यक्ष हातात मिळालेली नुकसान भरपाई यात तफावत आहे का? त्यानंतर नवीन सरकारच्या काळात जी काही नैसर्गिक आपत्ती आली असेल, अगदी गारपिटीपासून अवर्षणापर्यंत, ती कुणामुळे आली? 1960 सालापासून म्हणजे महाराष्ट्र
शासनाच्या निर्मितीपासून तो मंगल कलश आल्यापासून जी उदात्त परंपरा होती, मग ती यशवंतराव चव्हाणांची असेल, वसंतदादा पाटलांची असेल, वसंतराव नाईकांची असेल, किंवा नंतरच्या काळातल्या अन्य मंत्र्यांची असेल, मुख्यमंत्र्यांची असेल, हे गोळाबेरीजचं राजकारण, कोरिलेशन सरकारचं राजकारण आपल्याला परवडणारं आहे का? नक्की सत्ता आपल्याला महाराष्ट्र राज्यापुरती कोणाच्या हातात द्यायची आहे? लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून आपल्या भागातून कोणता खासदार निवडून दिला पाहिजे? तो खासदार कोणत्या विचारांशी प्रामाणिक आहे, त्याची विचारसरणी काय आहे, तो किती प्रामाणिक आहे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप किती आहेत, तो कोणत्या पक्षाचा पाठिंबा घेतोय आणि तो छुपी युती कोणाबरोबर करतोय, आणि निवडून आल्यानंतर आपल्या मताशी प्रामाणिक राहणार आहे का? निदान स्वतःच्या मताशी प्रामाणिक राहणार आहे का? त्याचा पक्ष त्याला सावरणार आहे का? की तो फक्त आपला परिवारवाद जपणार आहे, आपल्या पक्षाचं हित जपणार आहे आणि आपली स्वतःचे आर्थिक गणित जपणार आहे? आपण अनेक खासदार बघितलेत, प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी खासदार बघितलेत, त्यांना अनेक वेळा कटू अनुभव येतात. एकदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रत्यक्ष स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. माझ्याकडे फक्त केंद्र शासनाचे प्रश्न सोपवा, राज्य शासनाचे प्रश्न आहेत तर तुमचा आमदार बघेल, असं सोयीस्करपणे सांगितलं जातं. शेवटी लाखो लोकांतून निवडून येणारा संपूर्ण जिल्ह्याचा किंवा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा स्थानिक प्रश्नाकडे बघत नाही, आणि बघायचं असेल तर स्वतःच्या परिवारातल्या मुलाला, नातवाला किंवा पुतण्याला किंवा आणखीन पुतणीला किंवा आणखीन कोणाला किंवा सख्या सोयऱ्यांना पदावर आणतो, डीपीडीसीत आणतो, महामंडळावर आणतो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सुद्धा निवडून आणतो. म्हणजे स्वतःचं एक वेगळं साम्राज्य, संस्थान तो तयार करत असतो. यात लोकहिताचा प्रश्न किती? जर लोकहिताचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्रातल्या आमदारांनी, खासदारांनी जपला असता तर आज धरणं कोरडी पडली नसती आणि त्याच्यात टिंबटिंब करायची वेळ आली नसती, निदान तसं बोलायची वेळ आली नसती. आज कालव्यांची अवस्था काय आहे? कालवे किती फुटलेत? नवीन कालवे, उपकालवे किती निघालेत? पाटबंधारे खात्याची अवस्था काय आहे? सार्वजनिक बांधकाम खात्याची बीआयडीसीची अवस्था काय? पूर्वी डांबराची पिंप येऊन चांगले रस्ते होत होते, आता सिमेंट कॉन्क्रीटची यंत्रणा असून सुद्धा रस्ते उखडले जातात. गावागावात नुसतं सिमेंट कॉन्क्रीट ओतलं जातं आणि ते लगेच उखडलं जातं. आजही अनेक ठिकाणी ढोपरभर पाण्यातून, चिखलातून प्रवास करावा लागतो. आजही अनेक ठिकाणी पूल नाही आहेत. आजही अनेक ठिकाणी जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अवस्था वाईट आहे. त्याला किती निधी दिला तरी तो पुरत नाही, कारण भ्रष्टाचारात तो वाहत जातो. आजही मेडिकल कॉलेजची अवस्था वाईट आहे. आजही ITI, IITची जी काही केंद्र आहेत त्यांची अवस्था वाईट आहे. अनेक खाजगी कॉलेज खूप पैसे कमवतात, खूप समृद्ध होतात, मात्र सरकारी यंत्रणा, सरकारी कार्यालय आणि विद्यापीठ ही ओस पडू लागलेली आहे. मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे याचा विचार करणार कोण आणि हे जाब विचारायचे कोणी? आज खरेदी विक्री संघाची अवस्था काय आहे? ते फक्त हप्ते घेण्यापुरते, संधान बांधण्यापुरते आहेत का? प्रत्यक्ष शेतकऱ्यांना माल विकता येतोय का? शेतकऱ्यांचे खरंच प्रश्न सुटलेत का? बाहेरकाठा, अंतरकाठा, जी खाडी किनारची गाव आहेत त्यांचे प्रश्न सुटलेत का? पाणी पुरवठा योजना आल्यात का? गावतळी खरंच योग्य पद्धतीने सुधारली गेलेली आहेत का? आणि खासदारांना यातलं काहीच आकडेवारी सुद्धा माहिती नसेल, अशा खासदाराला आपण निवडून द्यायचं का? केवळ मोदींकडे बघून, केवळ भाजप केंद्र सरकारमध्ये येणार आहे आपलं मत फुकट जाऊ नये म्हणून, की तुम्हाला तुमच्या मताची किंमत नक्की कळलेली आहे? वाहतच जायचं असेल, मतं विकायची असतील, काही रंगीत नोटा घेऊन कुटुंबात मतं किती त्याप्रमाणे पैसे घेऊन मतदान करायचं असेल, एका दिवसापुरती सार्वजनिक सुट्टी जाहीर करायची असेल किंवा साजरी करायची असेल तर प्रश्नच नाही. मग पुढे तुम्ही राजकारणाला दोष सुद्धा देऊ शकत नाही. पण महाराष्ट्र धर्म जागवताना आपल्या दारात येणारा उमेदवार, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला निदान 4 प्रश्न विचारायचा आत्मनिर्भरता तुमच्यात आली पाहिजे.
तू गेले 5 वर्षात आमच्यासाठी काय केलंस, तुझ्या संपूर्ण करिअरमध्ये काय केलंस, तू राजकारणात आलास तेव्हा कसा होतास आणि आज एवढा श्रीमंत कसा झालास, तुझा पर्यायी धंदा काय, आणि त्या धंद्यातले पैसे तू समाजकारणासाठी साठी किती वापरलेस, की फक्त मॅचीसाठी, कबड्डी स्पर्धांसाठी, हळदी कुंकवासाठी खर्च केलास. आणि तुझ्या या दिखाऊपणा मागे प्रत्यक्ष लोकसेवा किती, तू विधानसभेत किंवा लोकसभेत जिथे कुठे होतास किंवा जाणार आहेस तिथे काय प्रश्न मांडणार आहेस, यापूर्वी काय प्रश्न मांडलेस. समाजसेवेत असताना तू किती पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांशी केलास, पालकमंत्र्यांशी केलास, मुख्यमंत्र्यांशी केलास, आणि ते प्रश्न सोडवलेस का, ती क्षमता तुझ्यात आहे का. लोकसभेत गेल्यानंतर जे हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व पाहिजे, संपूर्ण देशाच्या राजकारणात तुझ्या मतदारसंघाची बाजू तुला मांडता आली पाहिजे, तुझा पक्ष पुरेसा वेळ देणार आहे का. आणि वेळ दिला नाही तरी सुद्धा जे खासदार लोकसभेत संसदपटू म्हणून चमकत आहेत त्याप्रमाणे तू हिरिहिरीने माझे प्रश्न मांडणार आहेस का. ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचवणार आहेस का, आणि जास्तीत जास्त निधी आणण्याची लायकी, क्षमता तुझ्यात आहे का, हे प्रश्न विचारता आले पाहिजेत. आणि विचारायचं डेअरिंग नसेल किंवा धारिष्ट नसेल तर निदान आपल्या मनाला हे प्रश्न विचारून हा समोरचा उमेदवार त्या क्षमतेचा आहे का, एवढा तरी विचार आपल्याला करायला पाहिजे. केवळ तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या पक्षातून सत्ताधारी पक्षात आलाय किंवा विरोधी पक्षात आलाय, हे सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. विरोधी पक्षातला उमेदवार जरी निवडून येणार नाही असं वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या मताशी प्रामाणिक असाल तर वेळ आली तर माझं मत फुकट गेलं तरी चालेल, पण मी तत्व म्हणून या वृत्तीला, या विकृतीला, या प्रवृत्तीला विरोध म्हणून केंद्र शासनाच्या निषेधार्थ किंवा एका व्यक्तिविशेषाच्या विरोधात मी मतदान टाकणार आहे, अशी खुणगाट आपण स्वतःच्या मनाशी बाळगली पाहिजे. कारण केवळ सत्ताधारी लोकांसाठी आपण मतदान करतो असं नाही, तर सक्षम विरोधी पक्ष उभा राहण्यासाठी सुद्धा आपण मतदान करत असतो. निवडून येणाऱ्या पक्षाला किंवा त्याच्या उमेदवारालाच मतदान करण्यापेक्षा वेळ आली तर जर तुम्हाला असंच प्रामाणिकपणे वाटत असेल की विरोधी पक्ष नेता सुद्धा महत्वाचा आहे, विरोधी पक्ष सुद्धा महत्वाचा आहे, ती आघाडी सुद्धा महत्वाची आहे, माझा खासदार कदाचित सत्तेत जाणार नाही पण तो विरोधक म्हणून प्रामाणिकपणे काम करेल, तेवढ्या तो क्षमतेचा आहे, तो प्रामाणिक आहे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत आणि तो सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करतोय किंवा माझ्याकडे, माझ्या प्रश्नाकडे, माझ्या गावाकडे दुर्लक्ष करणार नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर विरोधी मतदान करणं सुद्धा भारतीय लोकशाहीला गरजेचं आहे. दुर्दैवाने आज नेमकं हेच विसरलं जात आहे. विदारक परिस्थिती अशी आहे, अगदी गेटवे ऑफ इंडिया पासून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या रेल्वे स्टेशनवर, विमानतळांवर, सार्वजनिक ठिकाणी जे सेल्फी पॉइंट टाकलेले आहेत त्या सेल्फी पॉइंटवर मोदींच्या खांद्याला खांदा लावून फोटो काढायला भाजपचे कार्यकर्ते सुद्धा नसतात. त्या सेल्फी पॉइंटकडे अगदी रेल्वे स्टेशनवरून लाखो लोक जात असताना सुद्धा टिंब सुद्धा ढुंकून बघत नाही. ही विदारक अवस्था आहे, ही तुमची लोकप्रियता आहे. पूर्वी तुमच्या बरोबर फोटो काढायला, सेल्फी काढायला लाखो करोडो लोक असायची. आजही भारताबाहेर तुम्ही जाता किंवा भारतात जेव्हा फिरता तेव्हा त्या बॅरिकेड्सच्या बाहेर तुमचे फोटो काढले जातात. ही नशा तुमच्या डोक्यात आहे. पण तुम्ही सरकारी खर्चाने जे काही सेल्फी पॉइंट काढलेले आहेत, सरकारी खर्चाने जो काय तुमचा विकास रथ फिरतोय, त्या विकास रथाचं तुमचं भाषण किंवा तुमचा प्रचार ऐकायला कुणीही फिरकत नाही. गावागावात त्याला विरोध होतोय. मोदी सरकार का असा प्रश्न विचारला जातोय, तिथे भारत सरकार किंवा केंद्र शासन असं का म्हटलं जात नाही, असे प्रश्न विचारायचं धारिष्ट भारतीय जनतेमध्ये, नागरिकांमध्ये येत आहे. ते विरोधकच आहेत असं नाही, त्यातील काही अगदी निरपेक्षपणे भाबड्या भावनेने तुम्हाला प्रश्न विचारतात. कदाचित त्यातील काही तुमचेच कार्यकर्ते होते, गेल्या वेळेला तुम्हाला मतदान केलेले मतदार होते, ते सुद्धा आता असे प्रश्न विचारू लागलेत. हे भारतीय लोकशाही ताजी तवानी होण्याची, सक्षमपणे नव्याने उभी राहत असल्याचं द्योतक आहे.
त्यामुळे आमदारकीची जेव्हा निवडणूक येणार आहे, विधानसभा जेव्हा येणार आहे, तेव्हा सुद्धा परिस्थिती हीच राहणार आहे. तुमच्याकडे येणारा उमेदवार हा जर गद्दार असेल, त्यांनी गद्दारी केली असेल, तुमच्या मताशी प्रतारणा केली असेल, मुळात तो अनेक प्रश्न किंवा पक्ष बदलून आला असेल, त्यानंतर ज्या पक्षातून तो निवडून आला त्या पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली असेल, विचारांना तिलांजली दिली असेल, तर अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का, असा देखील आता एक वेगळा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि विधानसभेमध्ये तो जास्त प्रकर्षाने जाणवणार आहे. कारण आयाराम गयाराम खूप झालेले आहेत. जे गयाराम आहेत, आयाराम आहेत, तेच आता सत्ताधारी आहेत. आणि ते आता खूप वेगळ्या पद्धतीने तत्वाच्या भाषा करू लागलेत, विकासाच्या भाषा करू लागलेत. आम्ही कोणाला किती निधी दिला, गावात किती विकासाची कामे केली, याच्यावर त्यांचा भर आहे. अनेक स्पर्धांना त्यांची बक्षिसं जाहीर होत आहेत. जाहिरातबाजीला हे कमी पडत नाहीत. पण याचा अर्थ स्वतंत्र विचाराचा अपक्ष उमेदवार सुद्धा आपण विचारात घेऊ शकतो. घेतला जात नाही हे महाराष्ट्र धर्माचं दुर्दैव आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दुर्दैव आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती, राजकीय वारसा जर टिकवायचा असेल, महाराष्ट्राला जर खरंच खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर न्यायचं असेल, तर केवळ सत्ता कोणाची येणार याचा अंदाज बांधून मतदान करण्यापेक्षा माझा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, तो माझ्या जवळचा आहे, माझ्याकडे बघणारा आहे, माझ्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष ठेवणारा आहे, त्या क्षमतेचा आहे, त्याला इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राची पूर्ण माहिती आहे, राज्य शासनाकडे प्रश्न कसे मांडायचे हे विचारण्यासाठी त्याला स्वतःचं डोकं आहे. व्यावसायिक पीए किंवा क्लार्कना घेऊन तो प्रश्न विचारत नाही, लिहून काढत नाही. तो स्वतःचा व्यवसाय वाढवत नाही, कुटुंबाचा व्यवसाय वाढवत नाही, तर माझ्यासाठी झटतोय. केवळ मोठ्या घराण्यातला उमेदवार म्हणून मी त्याचा विचार करणार नाही, पैसेवाला उमेदवार म्हणून मी त्याचा विचार करणार नाही, सत्ताधारी पक्षाचा उमेदवार म्हणून मी विचार करणार नाही, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या पक्षाच्या ताब्यात आहेत त्या पक्षाचा मधला उमेदवार आहे म्हणून विचार करणार नाही. तर माझा उमेदवार विरोधात बसला तरी चालेल, पण तो सक्षम असला पाहिजे, तो निस्पृह असला पाहिजे, निरपेक्ष असला पाहिजे, आणि त्यापेक्षा भ्रष्टाचार मुक्त असला पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे. हे महत्वाचं आहे. आपलं सर्वांचं दुर्दैव असं आहे की आपल्यासारखे जे बोलघेवडे आहेत त्यांना मतदान कोणी करणार नाही. त्या घाबरल्यामुळे किंवा या परिस्थितीमुळे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातच उरत नाहीत. कारण निवडणुकीचं राजकारण हे शेवटी पैशाशी निगडित आहे. त्यामुळे बोलणं आपल्या हातात आहे, लोक जागृती करणं आपल्या हातात आहे, महाराष्ट्र धर्म जागवणं आपल्या हातात आहे. याबद्दल अनेक विवाद होऊ शकतात, परंतु निदान मतदारांनी काय करावं याचं उद्बोधन कोणीतरी करायला पाहिजे. मतदारांना जागवणं महत्वाचं आहे. उमेदवारांना प्रश्न विचारणारे मतदार निर्माण व्हायला पाहिजेत. आपले स्वतःचे प्रश्न काय आहेत, 10 वर्षापूर्वी काय होते, 20 वर्षापूर्वी काय होते, ते सुटले का, निदान पुढच्या 5 वर्षात प्रश्न काय राहणार आहेत, आपल्या भागाचा विकास काय होणार आहे, त्या विकासाच्या गंगेत आपला भाग कुठे आहे, आपण कुठे आहोत, आपले कुटुंब कुठे आहेत, आपलं गाव कुठे आहे, तालुक्याचं राजकारण काय आहे, ग्रामपंचायतीचं राजकारण काय, हे समजून घेणारा आणि या सर्व राजकारणात भ्रष्टाचारांना बाजूला ठेवणारा, पैशाचा माज असलेल्या उमेदवारांना बाजूला ठेवणारा, इस्टेट एजंट किंवा व्यापारी दृष्टिकोनातून मतदान खेचणाऱ्या तथाकथित लोकप्रतिनिधी, दमदार लोकांना बाजूला ठेवणारा मतदार आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि हीच लोकजागृती महाराष्ट्र धर्माला अपेक्षित आहे. आपण आपल्या मताचा अधिकार वापरताना खूप वेगळा विचार करत नाही, विचार करून मतदान देत नाही, आधी ठरवून आपलं मत निश्चित करून मतदान केंद्राकडे जात नाही. ही दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे. पुढच्या 1 महिन्याच्या काळात निदान अनेक कार्यकर्ते तयार झाले, त्यांनी या विषयावर समाज माध्यमावर बोलले. कुठल्या तरी पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा, उठल्यानंतर कॉपी पेस्ट करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपले विचार निदान 10 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा महाराष्ट्र जागृत होईल असं म्हणायला हरकत नाही. आपण आज महाराष्ट्रापुरतं बोलतोय, मराठी भाषेत बोलतोय, परंतु हीच परिस्थिती प्रत्येक राज्यात, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सुद्धा आहे. त्यामुळे लोकसभा असो अथवा विधानसभा असो, मतदार म्हणून आपल्याला जे काय एकमेव पवित्र कर्तव्य करायचं आहे
तो आपला अधिकार योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. आपण मतदार राजा असतो तो फक्त त्या 10 दिवसांपुरता आणि मतदानाच्या वेळेपुरते. मतदान करून झालं की आपल्याला कोणी विचारत नाही. आपण गुलाल कोणाच्या तरी नावाने उधळतो किंवा शिव्याशाप दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने देतो. आपण वाहत जाणारे कार्यकर्ते बनतो. हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. निदान भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रात जे काय अराजक आले, अराजक परिस्थिती राजकीय पटलावर आलेली आहे ती थांबवण्यासाठी या राजकारण्यांना, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी योग्य विचार केला पाहिजे. आणि या गद्दारांमध्ये सुद्धा जर चांगले लोकप्रतिनिधी असतील तर त्यांचाही विचार केला पाहिजे. आपले लोकप्रतिनिधी मतदारांच्या हातात राहिले पाहिजेत, मतदारांचं ऐकलं पाहिजे. यांची घराणेशाही मोडून काढता आली पाहिजे, यांची भांडवलशाही मोडून काढता आली पाहिजे. मतदारांचा दरारा लोकप्रतिनिधींवर असला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. प्रत्येक जण याचं आत्मचिंतन करेल. अगदी राजकीय पुढारी, राजकीय कार्यकर्ता सुद्धा याचं आत्मचिंतन करेल. केवळ मराठ्यांचं राजकारण करून, जातीचं राजकारण करून, ओबीसीचं राजकारण करून, करोडोंचे मोर्चे काढून आणि करोडोंच्या सभा घेऊन काही हुकणार नाही. केवळ अध्यादेश काढून, अधिनियमात बदल करून काही होणार नाही. आरक्षण हेच मुळात चुकीचं आहे. ही आरक्षणाची कटोरी घेऊन आपण भीक मागत बसण्यापेक्षा आर्थिक आरक्षण करून खरंच ज्या गरजवंत आहेत त्यांच्यापुरतं ते आरक्षण मर्यादित राहू दे, असा पायंडा महाराष्ट्रात तरी पाडला पाहिजे. महाराष्ट्राला स्वतंत्र विचार करता आला पाहिजे, कारण महाराष्ट्राला विचारधनांची संस्कृती आहे. ज्ञानोबा तुकोबांचा वारसा आहे, शिवाजींचा वारसा आहे. हे सर्व महाराज, राजे, महाराजे आणि विचारवंत थोर समाज सुधारक महाराष्ट्राने दिलेले आहेत. घटनाकार महाराष्ट्राने दिलेले आहेत, लोकमान्य महाराष्ट्राने दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास जागा करण्याची आता गरज आहे. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जो खरा वारसा आहे तो तुमच्या आमच्या मनात जागवण्याची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र धर्म जागवण्याची गरज आहे. मित्रांनो, तुर्तास आज आपण इथेच थांबूया. यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. विलास नाईक या चॅनलला केवळ सबस्क्राईब करू नका, तर तुमची परखड मतं इथे मांडा. फक्त ती सभ्य भाषेत आणि प्रामाणिकपणे मांडा. तुम्ही विरोधी मतदान करू शकता, तुम्ही मतदान किंवा मत वेगळ्या पद्धतीने मांडू शकता. माझा पाठिंबा देण्याची कोणतीही आवश्यकता नाही. माझ्या मताशी तुम्ही सहमत नसाल तर का सहमत नाही याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. विलास नाईक या युट्यूब चॅनलवरून आपण सामाजिक प्रश्नावर बोलतो याचा अर्थ आपण धुतले तांदूळ आहोत असंही नाही. आपणही चुका करतो, पण निदान आत्मचिंतन करून केलेल्या चुका सुधारण्याची संधी तरी ही निवडणूक आपल्याला देईल. मतदान करताना आपण हा सर्व विचार करू. या योग्य उद्देशाने आणि एका विशिष्ट हेतूनेच हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे. आपल्याला तो आवडला तर नक्की पुढे पाठवा. अशा विचार प्रवर्तनाची, प्रचाराची कदाचित आपल्याला आज सर्वात महत्वाची गरज आहे. पुढचा महिनाभर हा लोकजागृतीचा महिना आहे, हे लक्षात ठेवा. आपण या उपक्रमात सामील व्हा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.